श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। हिवाळा सुरू झालेला आहे, बऱ्याच लोकांकडे ना डिंकाचे लाडू बनतात। तर मी आज डिंकाचे लाडू नाही, त्याची रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे। यावेळेस मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे डिंकाचा पाक। तर चला आपण कृतीला सुरुवात करूया। गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे। आपल्याला ना पूर्णपणे या रेसिपीसाठी 1 कप साजूक तूप लागणार आहे। त्यातलं मी 1 चमचा सध्या यूज करते आहे। हे छान आपण मेल्ट होऊ देणार आहोत। आता हे छान मेल्ट झाल्यानंतर आपण यात घालणार आहे पाव कप मी डिंक घालते आहे। हा बाजारात इझिली अवेलेबल होतो आणि अशाच प्रकारे डिंक तुम्ही कुठलीही रेसिपी करणार असाल डिंकाची तर अशाच प्रकारे तळूनच वापरा, जेणेकरून ते चिटकत नाही। हे बघा असा छान फुलतो साधारण 2 ते 3 मिनिटात। आता हा छान तळून झालेला आहे, आपण हा काढून घेऊयात। हे बघा काढून घेतल्यानंतर थोडंसं तूप कढईत राहिलेलं आहे। आता यातच बाकीच्या गोष्टी घालून घेणार आहोत। त्यासाठी मी अर्धा कप असे रफली चॉप केलेले बदाम घातलेले आहेत, अर्धा कप वॉलनट घातलेले आहेत म्हणजेच आपले अक्रोड, आणि अर्धा कप काजू घालते आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा मी या भोपळ्याच्या बिया आहेत त्या घालते आहे, आणि 1 मोठा चमचा आपले पिस्ता घालते आहे, ग्रीन पिस्ता अनसॉल्टेड आहेत। हे छान आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे, छान लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा असे छान भाजून झालेले आहेत, आपण हेही काढून घेऊयात। आता त्याच कढईत मी कुठल्याही प्रकारे तूप नाही वापरलेलं आहे, एक्स्ट्रा तूप नाही घातलेलं आहे। त्यातच घातलेला अर्धा कप किसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं, आणि त्यातच 1 मोठा चमचा मी खसखस घातलेली आहे। हेही आपल्याला छान असं लालसर करून घ्यायचं आहे। बघा हेही सेपरेटली काढून घेतलेलं आहे। आता याच कढईत मी जे तूप आहे ते घेते आहे उरलेलं, आणि त्यातलं फक्त साधारण 1 चमचा मी साईडला ठेवते आहे। पूर्ण रेसिपीला आपल्याला 1 कप तूप लागणार आहे, 1 किंवा 1.25 कप। आता हे तूप ही छान मेल्ट होऊन द्यायचं आहे। आता यात मी घालणार आहे 2 कप गव्हाचं पीठ आहे, जे आपण चपात्यांना यूज करतो ते। आता याला आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा आपल्याला काढायचा आहे आणि याचा कलरही हळूहळू चेंज व्हायला लागेल। आता हे छान मिक्स करायचं आहे। हे मिक्स झालं की बघा याचा कलर किती छान झालेला आहे। आता यात जे 1 चमचा मी तूप ठेवलं होतं ते घालते आहे। हे व्यवस्थित यात घालून घ्यायचं आणि तेही छान मिक्स करायचं, आणि तूप तुम्ही साधारण अजून पाव कपचा यूज करू शकता जर तुम्हाला खूपच कोरडं वाटायला लागलं तर। पण जसं जसं तुम्ही भाजत जाताना पीठ तसं ह्याचं तूप सुटत जातं आणि थोडंसं असं ओलसर व्हायला सुरुवात होते। आता हे आपलं पीठ भाजतंय तोपर्यंत आपले हे ड्रायफ्रूट जे आपण भाजून घेतले होते ते आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्याचबरोबर आपण डिंकही तळून घेतला होता, थोडासा डिंक मी साईडला ठेवणार आहे आणि बाकीचा मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। या गोष्टी करत असताना पीठ मध्ये मध्ये हलवायला विसरू नका, नाहीतर ते खाली लागेल। साधारण 15 ते 20 मिनिटांनी बघा किती छान असं आपलं पीठ भाजलं गेले आहे। आता यातच आपण घालणार आहे जे डिंक आपण बारीक करून घेतलेला आहे तो यात घालून घेऊयात। त्याचबरोबर ड्रायफ्रूटची पावडर घालते आहे। ड्रायफ्रूट तुम्ही रोस्ट करूनच घ्या, कारण की मग ते खवट लागत नाही आपल्याला, आपली ही वडी खूप दिवस टिकते। त्याचबरोबर यातच घालणार आहे खोबरं आणि जे खसखस आपण भाजून घेतली होती ती। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे गूळ। जर तुम्ही फक्त पीठ घालणार असाल म्हणजे गव्हाचा पिठाचा यूज करणार असाल 2 कप तर 1 कप तुम्ही गूळ घाला। इथे मी साधारण अर्धा ते 1 कप आपले ड्रायफ्रूट झालेले आहेत, त्यामुळे मी 1.5 कप आपण गुळाचा वापर करू शकतो। गुळही यात छान मिक्स करून घेतलेला आहे बघा। आता यातच घालूया 1 चमचा विलायची पावडर घालते आहे, थोडंसं याच्यात जायफळ किसून घालते आहे। याचे औषधी गुणधर्म खूप छान आहेत, याने झोपही छान लागते आणि शांत राहतं। आता आपण जायफळ घातल्यानंतर एकदा हे मिक्स करूयात, आणि यातच आपल्याला एक छान असा ग्लेज आणायचा आहे बर्फीला, आणि ती थोडीशी मॉइस्ट करायची आहे। म्हणून मी यात 1 चमचा तूप घालते आहे, छोटासा चमचा आहे हा घालून घेते आहे। आणि ही वडी जी आहे, हे जो पाक आहे तुम्ही आरामात 2 ते 3 महिने व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता। आता इथे मी एक ट्रे घेतलेला आहे, तुम्ही एखादं ताट घेऊ शकता किंवा एखादा फ्लॅट कोणतीही गोष्ट घेऊ शकता। त्यात आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ट्रान्सफर करायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळ्या बाजूने एकसंध असं पसरून घ्यायचं आहे। आणि जो मी मगाशी डिंक ठेवला होता अख्खा तो मी आता इथे घालणार आहे। याने ना क्रंचीनेस खूप छान येतो, आणि अशा प्रकारे याला प्रेस करून घ्यायचं
करून डिंकही व्यवस्थित त्याच्यावर सेट होईल. ही वडी तुम्ही डेली एक खा. सकाळी उठल्यावर तुम्हाला दिवसभर एनर्जी राहील. हे बघा अशा प्रकारे मी सेट करून घेतलेली आहे. आता याला थंड करून घेऊयात. आणि थोडीशी गरम असताना जर तुम्ही त्याला कट दिले ना तर आपली वडी इझिली निघते, म्हणजे तुटत नाही. माझ्याकडून मी तुम्हाला का सांगते ते दाखवते. बघा मी पूर्ण थंड झाल्यानंतर वडी काढायला घेतली तर शेवटी जेव्हा कट मारला तेव्हा अशी थोडीशी तुटल्यासारखी झाली. म्हणून मी म्हटलं थोडंसं कोमट असताना तुम्ही कट देऊ शकता. आता वडी बघा किती छान झालेली आहे. मस्त अशी तोंडात टाकताच विरघळेल अशी झालेली आहे. ज्यांना कंबरदुखीचा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी तर ही वडी डेली खा. चला आपला पौष्टिक असा डिंक पाक रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.